आणि आज आहे मुंबई गणेशोत्सव महागमन सोहळा दिवस 3। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये म्हणजेच S3J ब्लॉग्समध्ये। तर आज तारीख 18 ऑगस्ट आणि आज आहे मुंबई गणेशोत्सव महागमन सोहळा दिवस 3। तर आज पण मी सध्या आलोय करिरोडमध्ये म्हणजेच आपलं जे गणसंकुल कार्यशाळा तिकडे चालू आहे। आज पण आपले जे मुंबईचे जे मानाचे गणपती आहेत तर त्यांचं पण महागमन असेल, तर त्याचा आपण आनंद घेऊ। ठीक आहे, सध्या तरी गणेशबाईशी माझी वार्ता झाली तर तेव्हा कळाले की मला जो आपला अखिल चंद्रवाडीचा गोड गणपती आणि जो आपला मुंबईचा सम्राट आहे तर ह्यांचं आगमन सुरू झालेलं आहे। ठीक आहे, आणि आता मी जस्ट 5 मिनिटं अगोदर आपला पहिलं कार्यशाळेमध्ये पण गेलो होतो गणसंकुलला। तर तिकडे आपला जो कमाटीपुराचा महागणपती आहे तर त्याची पण जे आभूषण आहेत तर ते चढवण्याचं काम चालू होतं। ठीक आहे, तर जातो पहिलं तर गोड गणपतीचं दर्शन करतो। आणि जर आपल्याला ही व्हिडिओ आवडली तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि याच्यावर एक अजून एक गोष्ट की कालच आपल्या चॅनलला आपण 8000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत, तर त्यासाठी आपण सर्वांना खूप खूप धन्यवाद। आपण एवढा सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। बस मित्रांनो, आता मी निघतो पुढे। ठीक आहे, तर हा ब्लॉग आपण एन्जॉय करा। तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया। समोरच बघा, हा जो समोर दिसतो आपला अखिल चंद्रवाडी गोड गणपती आणि त्याच्या पुढे पण एक गणपती आहे। ठीक आहे, जाऊ आता पुढे जाऊन पाहू। पुष्पवृष्टीसाठी जी फेमस बिल्डिंग आहे लालबागमधली, ती आपली स्टॉप बिल्डिंग। तर इकडून पण आपल्याला एक केक मिळाला आता। बस जाऊ आता बाहेर जाऊन। और भाई क्या बोलते? बस बढ़िया सर, देखो भाई देखो, बहुत बड़ा फैन। अरे थैंक यू भाई, थैंक यू। अरे थैंक यू भाई, थैंक यू थैंक यू। चला मित्रांनो, मग आपला जो अखिल चंदनवाडीचा गोड गणपती आहे
तर तो आता जस्ट पुढे गेलेला आहे, चिंचपोकळीच्या ब्रिजच्या दिशेने गेला. चला समोर अजून एक गणपती येतोय, तर तो तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. चला मित्रांनो, वर्षातनं एकदाच भेट होती आपले असे मित्र जे फक्त गणेश फेस्टिवलमध्ये होतात. हे बघा आपले भाई लोक आर्थर रोडचा विघ्नहर्ता त्याच्या आगमनालाच भेटले होते 2022ला, आणि त्याच्यानंतर आजच भेट होती. बाकी काय म्हणतात? खूप भारी वाटतंय. आपले मोठे मोठे जे गणपती बाप्पा आहेत त्यांचे आगमन चालले. नावाजलेली मंडळ आहेत, त्यांच्या मंडळांचं आता मोठ्या मोठ्या मूर्त्यांचं आगमन होत आहे. अखिल चंदनवाडी असो, ग्रँड रोडचा राजा, स्लेटर रोडचा राजा पण आता आहे, येणार आहे. एक पंचशीलचा गणपती आहे. परत असे भरपूर नावाजलेले मंडळ आहे जे मोठी मोठी त्यांचे बाप्पा त्यांचा मंडपी विराजमान होणार आहे. आणि भव्य दिव्य आगमन सोहळे चालू आहेत. तर आपल्याला आगमनामध्ये जर नसेल म्हणजे यायला जमत नसेल तर जेव्हा आपला गणेशोत्सव सुरुवात होईल, गणेश चतुर्थीनंतर नक्की आपण प्रत्येक मंडळाला भेट द्या. बाकी मग आपलं कसं चालू आहे? व्यवस्थित बाप्पाच्या कृपेने सगळं व्यवस्थित. सही आहे. बस चलो भेटू मग. ठीक आहे. चला मित्रांनो, आता थोडासा छोटासा ड्रिंक्स ब्रेक घेतला आणि गरमी पण जाम होती, एकदम फुल बॉडी ट्रेन. आणि तेव्हा आपला मित्र गणेश भाई भेटला. गणेश भाईची पण हालत फुल खस्त झालेली आहे. जाम हालत. ऊन पण भरपूर आहे ना. हां, ऊन पण जाम आहे. झाले का मग? काय केलं की नाही अपलोड रील विल? आहे 2-3 हां, गणपती गेले आता. आणि आपला दुसरा पार्टनर कुठे आहे आता? दुसरा पार्टनर काय माहिती पाहिजे. आता बिझी आहे भाई, फोन पण नाही करत गरीबाला. मोठा माणूस झाला. नाव तर सांग एकदा. सूरज सुतार. अरे सूरज वाह, ते शेठ लोकांना फोन करतो. अरे सूरज भाई जल्दी आ जाओ इधर. क्या गणेश भाई कंप्लेंट करते तुझी? हां, गणेश भाईला फुल घाबरतो. हा, फक्त मी एवढंच बोललो की गणेश भाई तुझी कंप्लेंट करतोय. 2 मिनिटात हाजीर. कुठला? गंगारामची वाळू टाकून आला वाटतं. डायरेक्ट जाग बाटलीतला गंगारामची वाळू टाकून डायरेक्ट इकडे झाला. मित्रांनो, हा कोपरखऱ्यांचा इच्छापूर्ती आहे. या गणपतीबद्दल पण एक व्हिडिओ आपला जो श्रीमान भाई आहे, श्रीमान भाऊ, त्यांनी केली होती कालच. ठीक आहे. चला मित्रांनो, आता नाश्ता त्याचा टायमिंग झालेला आहे. ठीक आहे. आणि ह्या बाजूने गणपती पण येतात आहे. पटापट 2 मिनिटामध्ये समजा नाश्ता करतो आणि पटकन जातो. आता गणपती आलेत आपले. तर मित्रांनो, आपला जो कुंभारवाड्याचा महाराज आहे, तर त्याचा पण आगमन थोडा चालू झालेला आहे. आणि जस्ट आम्ही नाश्ता करत होतो, पण आमच्या समोरच गेला. तर म्हटलं आता जस्ट पटापट नाश्ता करतो आणि जातो पुढे. तर आपला चिंचपोकळीच्या ब्रिजवरनंच थोडासा पुढे गेलेला आहे. आणि यांचं हे 75 म्हणजे अमृत वर्ष आहे. चला मित्रांनो, समोर आता आलाय मुंबईचा सम्राट. एक नंबर एकदम खतरनाक मूर्ती आहे. आणि त्या मूर्ती प्रभाळावर आपल्याला विठू रुक्माई पण दिसतील. थोडं झूम करून दाखवतो बघा इकडून. आता तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो. मुंबईचा सम्राट मागचा आला ना. अरे हा आहे तो. नाही कमाटीपुराचा महागणपती आहे. हां, मगाशी मी बघितला ना. मी समोर मुंबईचा सम्राट आहे आणि त्याच्या मागे आपल्याला त्या बाजूला ना कमाटीपुराचा महागणपती पण येतोय. मगाशी तो गणपती मी गणेश संकुलमध्ये बघितला होता. ब्लॉगच्या इंट्रोला पण आपल्याला सांगितलेलं की त्याचं म्हणजे आपलं काय म्हणतात आभूषण नाही चढवायचं काम चालू होतं. ठीक आहे.
आता बस इकडूनच थोडासा एक टेक घेतो. मुंबईचा सम्राट. आपला कमाटीपुराचा महागणपती पण येतोय आणि स्लेटर रोडचा राजा पण त्याच्याच मागे. त्याच्यानंतर काय ब्रेक घ्यायचा आहे की काय बघू आता. तिकडनं मेट्रोचा राजा पण निघालाय, परत मलबारीचा राजा पण निघाला. हा मलबारीचा पण बघायचा ना. मलबारीचा पण नाही दिसला ना. चला मित्रांनो, आता स्लेटर रोडचा राजा पण आलाय. ठीक आहे, आता माझ्या समोरच मूर्ती आहे कमळावर आणि एका पायावरच उभी आहे. मस्त मूर्ती, सुंदर मूर्ती आहे. कॅमेरा फिरून आपल्याला दाखवतो. गणेश भाई, हो गणेश भाई, एवढा वेळ झाला आपण मेन जो गणपतीची वाट बघतोय, फोर्टचा राजा कुठं आहे तो आता मला वाटतं ते ॲक्च्युली मोठा गणपती आहे ना आणि गर्दी पण भरपूर असते ना. हां, त्यामुळं पाठी करायचं असेल. ॲक्च्युली झालं जवळपास 1-1.5 तास झाला. म्हणजे ॲक्च्युली मगाशीच बघितलं इंस्टाग्रामला निघलाय फोर्टचा राजा 1-1.5 तास अगोदरच. पण अजून काय आपल्याला दर्शनच नाही झाला. नाही झालं दर्शन. पहिलं बघतोय गेल्या टायमाला पण आम्हाला इथंच भेटलेलं बकरी अड्ड्याला. हां हां, आणि ह्या टायमाला पण तो बहुतेक इकडेच भेटेल आम्हाला. येस, वाटतं इकडेच भेटेल आपल्याला. बघू आता. येस, मलबारीचा राजा पण येतो. मलबारीचा राजा ना. अरे हां, गेल्या वर्षी खतरनाक होता एकदम मलबारीचा राजा. फोर्टच्या राजाची. हां, फोर्टच्या राजाचे जर्सीमध्ये बघायला दिसतात. जेवढी पण ऑरेंज जर्सी आहे सगळे फोर्टच्या राजाचेच आहे. म्हणजे फोर्टचा राजा जवळच आला आहे. येस, हा फोर्टचा राजा. म्हणजे समजा आता 1-2 मिनिटामध्ये आपल्याला फोर्टच्या राजाचं पण दर्शन होईल. हां, कुठे गणपती कुठे जवळच आहे. और भाई क्या बोलते भाई, सही है. क्या बोलते हैं बरं म्हणजे कौन सा मूर्ति आगे आगे अभी स्लेटर रोड गया. चला मित्रांनो, ज्या गणपतीची आम्ही सकाळपासून आतुरतेने वाट बघत होतो तो आपला फोर्टचा राजा जस्ट समोरून येतोय. थोडं पुढे जातो आणि आपल्याला पण दर्शन करवतो. चल मग, ठीक आहे, भेट मग. हां, अरे काय बोलतो. समोर आपला फोर्टचा राजा आणि आपल्या मंडळातली पोरं. काय बोलतो बाबा, चालतं गाणं असेल तर काय. हां, काय बोलतो, झालं बाकी धमाल. आपला मंडळ आहे ना. आपल्या मंडळ, आपलं 2 मंडळ आहे आणि फोर्टचं सम्राट निघला ना. नाही टाइम आहे 5 तारखेला. 5 तारखेला आहे का. अच्छा, कुलाबाचा सम्राट निघला. नाही ना, कुलाबाचा सम्राट निघाला ना. सही आहे. बाकी काय बोलतो मग, निवांत. हां, ठीक आहे, सही आहे. चल बघ मग हा ब्लॉग. ठीक आहे, हां, बघतो.
मूर्ती एकदम खतरनाक मूर्ती म्हणजे एकदम विशेष मूर्ती आहे. तर काय म्हणजे मेन थीम काय असेल म्हणजे आपली यावर्षी? मध्ये मेन थीम म्हणजे सारंगपूर मंदिर आहे जे प्रसिद्ध आहे. हां हां की ते लोकांच्या ज्या इच्छा असतात लोक गेल्यानंतर त्या बहुतेक पूर्ण होतात. अच्छा तर त्या सारंगपूर हनुमानाचा आम्ही यावर्षी मंडपात आणण्याचा विचार केला होता बाप्पासोबत. अच्छा नाही मस्त मस्त एकदम. आता कुठे मग आता डायरेक्ट आता इथून स्ट्रेट आता लवकर कोर्टला आणि मग कोर्टमध्ये परत आगमन सोहळा. मेन तिकडेच सेलिब्रेशन. चल ठीक आहे बाय. मग आता आम्ही पण निघतो पुढं. ठीक आहे बाकी नंतर आपलं गणेशोत्सवामध्ये तर भेट होईलच. ठीक आहे चल ठीक आहे बाय. चल गणेश भाई निघू पटकन पटकन. हा आता मलबारीचा राजा पण येतोय आणि आपला हार येतो मेट्रोचा राजा. अच्छा गिरणगावचा राजा गिरणगावचा राजा पण कव्हर करायचा. अरे हां गिरणगावचा का राजा ना मस्त. चला चल भेटू, हा. येतो ठीक आहे मी चल दर्शनाला, भेटतो. चला मित्रांनो फायनली ज्या राजाची आम्ही सर्व एकदम आतुरतेने वाट बघत होतो फायनली त्याचं दर्शन पण झालं. ठीक आहे आता याच्यानंतर आपला मलबार हिलचा राजा आणि गिरणगावचा राजा. गिरणगावचा राजा सरळ जाईल तिकडनं काळाजवळवरनं. हां हां तो तर समोरच बसतो ना काळाजवळ रंगारी बरोबर पुढे जातो ना. हां हां मग तो तिकडे आम्हाला ब्रिजच्या खाली भेटतो. पण मलबार हिलचा पण राजा एकदम मस्त मूर्ती असते. बघू यावर्षी कशी आहे मूर्ती म्हणजे गेल्या वर्षी म्हणजे पूर्ण वाईट वगैरे होते मस्त कलर होता आणि हां. मूर्ती पण छान होती. हां हां यावर्षी बघू आता पुढं फर्स्ट लुक तर पाहिलं नाही. हां डायरेक्ट आता बघू डायरेक्ट दर्शन करू आपण. डायरेक्ट दर्शन करू. अच्छा मलबार हिलचा राजा आहे. चला मित्रांनो आता शूट करता करता मोबाईलला स्विच ऑफ झालेला. तर आपला अक्षयबाईचा इकडे वडापावचा गाडा आहे बरोबर ना. तर अतुल सागर आठच्या बाजूलाच आहे. तर आपलं विचार आहे वडापाव सेंटर आपलं अक्षयबाईचंच आहे. भेटू बरं ठीक आहे. आता समोर अजून एक गणपती येतोय. ठीक आहे आपण जाऊ आता तिकडे जॉईन करू. मित्रांनो ह्या वर्षीची सर्वात वेगळी मूर्ती आणि एकदम आकर्षक मूर्ती म्हणजे काळा चौथीचा मयुरेश्वर. मस्त एकदम वासुदेव अवतार मूर्ती आहे.
चला मग मित्रांनो, तर आजच्या ब्लॉगचा आपण एंड करण्याचा वेळ आलेली आहे. तर आजचं आपण बघितलं की मुंबई गणेशोत्सवचा जो दिवस 3रा महाआगमन सोहळा, तर ह्याचा पूर्ण ब्लॉग होता. तर याच्यामध्ये आपण जेवढे पण मोठे मानाचे गणपती होते तर त्यांचं आगमन आपण पाहिलं. कुठले गणपती हां नावं पण लक्षात नाही, एवढे गणपती बघितले. म्हणजे मेन विशेष आकर्षणमध्ये जसं आपला सकाळी आपण बघितला अखिल चंदनवाडी, नंतर फोर्टचा राजा पण बघितला. स्लेटर रोडचा राजा होता, हां मुंबईचा सम्राट, काळा चौकीचा मयुरेश्वर, गिरणगावचा राजा आणि अजून लय गणपती नावच आठवत नाही. तो मलबार हिलचा राजा पण होता, मलबार हिलचा राजा होता. बस मित्रांनो, आता लय थकलो आम्ही पण, तर वेळ झाली 7 वाजलेले, बस आता निघतो. तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट असता नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काय बोलणार अजून हां नेक्स्ट संडेला येस, आता डायरेक्ट आपण नेक्स्ट संडेला डायरेक्ट शनिवारी पण आहे ना, शनिवारी तर लय मेन आगमन आहे, अनाऊन्स होईलच आता. पण समजून जा, खतरनाक आगमन आहे म्हटल्यावर समजून जा कुठलं आगमन आहे. ठीक आहे, अजून त्यांच्या पेजवर आलं नाही तर आम्ही पण डिस्क्लोज नाही करत आहे. पण सॅटर्डेला पण जे आगमन आहे तर नक्की या आपण पण, आणि आपल्या ब्लॉग पण, आणि त्याचा ब्लॉग पण जर मी आलो तर त्याचा ब्लॉग बनवतो, तो पण ब्लॉग नक्की बघा. बस मित्रांनो, आता बस निघतो, आता निरोप घेतो. ठीक आहे, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मंगलमूर्ती.